छत्रपतींच्या पुतळ्यावरून झालेल्या वादातून तिला निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आली। ज्या राजानं परस्त्रीला माते समान दर्जा दिला त्याच राजाच्या पुतळ्यासाठी एका महिलेला अक्षरशः निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आली। या प्रकरणात आता मनोज जरांगे पाटलांनीही लक्ष घातलंय। दोषींवर 7 वाजेपर्यंत गुन्हा दाखल केला नाही तर तीव्र आंदोलन पुकारणार असा इशाराच त्यांनी दिलाय। पोलिसांवर विश्वास ठेवा, ते सगळ्यांना अटक करतील। 7 वाजेपर्यंत येतं 2 घंट्याच्या आतच म्हणले सगळे गुन्हे दाखल करतो, पण 7 वाजेपर्यंत मी त्यांना वेळ दिला नाही केलं तर 25चं आंदोलन पुकारलं म्हणून समजा। पण बुलढाण्याच्या चिखला गावात शिवजयंतीच्या दुसऱ्याच दिवशी काय घडलं? एका महिलेला निर्घृणपणे मारहाण का करण्यात आली? जरांगेंनी याबाबत काय भूमिका घेतली याचाच सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। पूर्ण कपडे फाडले आणि नंतर मारलं। त्यांच्यावर सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे। शांत राज्य असताना सुद्धा दूषित करायचं काम यांच्या हातातून सुरू आहे। ही दृश्य बुलढाण्यातल्या लोणार तालुक्यातील चिखला गावातली आहे। हा सगळा राडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू आहे। गावातील कित्येक महिला एका महिलेला अक्षरशः निर्वस्त्र करून मारतायत। कारण काय माहितीये? कारण या महिलेनं गावातील छत्रपतींचा पुतळा हटवू नये म्हणून गावकऱ्यांना विरोध केल्याचं बोललं जातंय। गावातील महिला ज्या महिलेला मारहाण करतायत त्या शिवसेना ठाकरे गटाच्या बुलढाणा महिला जिल्हा अध्यक्ष संजीवनी वाघ आहेत। आता यांना का मारहाण केली जाते तेही ऐका। काही दिवसांपूर्वी चिखला गावातील मोकळ्या जागेत काही अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, पण हा पुतळा बसवल्यानंतर गावातील लग्न समारंभाला जागा उरत नाही अशी तक्रार काही गावकऱ्यांनी केली। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावच्या ग्रामपंचायतीत उभारावा अशी मागणीही काही गावकऱ्यांनी केली। मागणी करूनही मोकळ्या जागेतील पुतळा हलवला जात नाही म्हणून गावात वाद उफाळला आणि याच वादात नंतर हे लज्जास्पद कृत्य घडलं। आता या प्रकरणात खुद्द मनोज जरांगे पाटलांनी लक्ष घातलंय। जरांगेंनी आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। गुन्हे दाखल झाले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचाही त्यांनी इशारा दिलाय। ह्या सुद्धा पैदाशी इतका माज या राज्यात असू शकतो ही सरकारला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट आहे। ही सरकारचा सुद्धा एक प्रकारचा अपमान आहे। सरकारचा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा सुद्धा अपमान आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळा उठवून फेकायच्या तयारीत लोक आले आणि तिथं रक्षणासाठी छत्रपतींचा पुतळा उचलून फेकू नये म्हणून तिथं एक मुलगी आली तर त्या मुलीच्या अंगावरती कपडे फाडून टाकले। पूर्ण कपडे फाडले आणि नंतर मारलं आणि तिच्या अंगावरती सुद्धा जखमा आहेत असं त्यांनी आता सांगितलंय की तिच्या अंगावर सुद्धा अशा जखमा आहेत। म्हणजे तिच्या काय आता अतिप्रसंग करायचा होता की काय काय वाईट भावना आणि त्यांनी तो प्रयोग केला, त्यामुळं त्यांच्यावरती 307 होणे खूप गरजेचं आहे। ती 10-12 वर्षाची मुलगी आहे, तिच्या नरडेल सगळे नखा लागले, म्हणजे नरडं दाबून तिला मारायचं होतं का? 2-3 घंटे तिला बाहेर घेऊन गेले, म्हणजे अपहरण सुद्धा होतं। ती पोस्को सुद्धा दाखल होतोय त्याच्यावरती। इतकी क्रूरपणानं घटना या चिखला गावात घडली। एका दिवशी मुख्यमंत्री बी जागे आहेत का नाहीत, गृह मंत्रालयाला ह्या गोष्टी माहीत आहेत का नाहीत, कारण हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यांच्यावरती सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे। त्याशिवाय एक बसणार नाहीत, कारण ही परळीची लाभार्थी टोळी आहे। कारण त्यांच्या जाती सुद्धा चांगले लोक आहेत आणि यांना वाटतं जाती दंगल व्हावा आणि आम्हाला ती होऊ द्यायची नाहीये आणि यांचं स्वप्नच ते ह्या लाभार्थी टोळीचं। त्या टोळीतलीच इकडे काही लोक आहेत आणि ते हे प्रयत्न जाणून बुजून करतायत की जातीय तेढ जातीय दंगली निर्माण झाल्या पाहिजेत। या भूमिकेतून त्यांनी कालचा केलेला हे प्रयोग आहे। शांत राज्य असताना सुद्धा दूषित करायचं काम यांच्या हातातून सुरू आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून याची सखोल चौकशी करून इथल्या संबंधित काही अधिकारी होते त्यांनी का रोखलं नाही सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी आढळले नसतील तर त्यांना सुद्धा विनाकारण मग अधिकाऱ्यांना सुद्धा इथल्या असणाऱ्या कोणते कॉन्स्टेबल कोणते यांनाही त्रास देऊ नये, पण अगोदर चौकशी करा। ते जर आढळले तर त्यांना सुद्धा निलंबित केलंच पाहिजे, पण नाही आढळले
तर काही जणांचं म्हणणं आहे त्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सहकार्य केलंय, इथल्या पोलिसांनी काहींनी केलं नाही. त्याची चौकशी सुद्धा होणं खूप गरजेचं आहे. आणि जर ही गुन्हे दाखल करून त्या आरोपींना आज सगळे गुन्हे म्हणतो आम्ही, आज 5 वाजे 6 वाजेपर्यंत तर सगळे गुन्हे दाखल झाले नाही, म्हणजे 307 पासून ते पोस्को पासून अपहरणापासूनचे सगळे गुन्हे जर दाखल झाले नाही, डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे डोक्यात दगड घालून मारून टाकायचं ही प्रयोग होता. छत्रपतींची विटंबना केली गेली, ती यांना जातीय तेढ निर्माण करायचा होता, सामूहिक कट रचून हे आले होते. त्याच्यात 120 लागलाच पाहिजे, कारण यांनी सामूहिक तिकडं संगनमत केलं होतं आणि ती कट रचून तिथं सगळ्यांनी मिळून हल्ला केला. कारण यांना सगळ्यांना मोका लागतो, 120 खाली हे सगळेजण येतात. हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते करतील, SP साहेब करतील, इथले पोकळे साहेब करतील, इथले DYSP साहेब करतील. त्यांनी नाही केले तर 25 तारखेला त्यानंतर आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत. पुऱ्या राज्यातले मराठी या चिखला गावात येणार. जरांगेंनी थेट राज्यभरातील मराठे चिखला गावात येतील असा इशाराच दिलाय. त्यामुळे आता या प्रकरणात काय होतं, या प्रकरणाची उच्च स्तरावर चौकशी होऊन आरोपींना तात्काळ अटक केली जाते का, हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा.